नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरी संदर्भातील अपडेट माहिती तसेच शासकीय निमशासकीय भरती संदर्भातील अपडेट माहिती सदरील चॅनलच्या माध्यमातून आपण घेत असतो. आज अशीच एक महत्त्वाची माहिती म्हणजे RTE 25% बालकाच्या मोफत शिक्षणाच्या हक्कासंदर्भातील आहे. गेल्या 15 तारखेपासून RTE पोर्टल इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या सुधारणा करण्यात आल्यात, कशा पद्धतीने करण्यात आल्या आहेत या संदर्भातील माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. पालक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम आपण RTE पोर्टल येऊ. RTE पोर्टल आल्याच्या नंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरायचा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. जिल्हा निवडा, बालकाचं नाव टाका, आडनाव प्रथम टाका, फर्स्ट नेम, मिडल नेम, बर्थ डेट, कॅप्चा टाका, मोबाईल नंबर टाका, सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आपल्याला विशिष्ट क्रमांक येईल. तो विशिष्ट क्रमांक आपण काय करा, या ठिकाणी SMS द्वारे आपल्याला प्राप्त होईल. त्याच्यामध्ये आपला युजर आयडी आणि पासवर्ड असेल. तो युजर आयडी पासवर्ड आपण काय करायचं, व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे किंवा जपून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये याचा उपयोग होणार आहे. हा पासवर्ड टाकल्याच्या नंतर आपल्या समोर फॉर्म ओपन होणार आहे. फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर जी माहिती मागितलेली आहे ती माहिती आपल्याला 20 नमुन्यामध्ये भरायची आहे. म्हणजे एकूण 4 स्टेपमध्ये माहिती भरायची आहे. आणि शेवटचे जे ऍडमिट कार्ड, ग्रीव्हन्स आणि लॉग आउट हे जे टॅब आहेत हे आपल्याला नंतर उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी बालकाचं नाव, प्रथम आडनाव लिहा, बालकाचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, वडिलांचं पूर्ण नाव, अशा पद्धतीने सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे. जन्मतारीख व्यवस्थित भरा, जनरल भरा. यानंतर बालकांनी आपल्याला राहण्याचा पत्ता जसा लिहून दिला आहे गुगल मॅपवर, जसा टॅप करून द्या, त्या घरचा जर बदलायचा असेल तर व्यवस्थित सेट करून त्या ठिकाणी बदलायचा आहे. करंट डेट आणि ऍड्रेस टाकून घ्या. आता ही सर्व माहिती आपल्याला माहितीच आहे. ऍप्लिकेशन आपण पाहतच होतो, परंतु यामध्ये असा बदल करण्यात आला होता की स्कूल सिलेक्शन करताना 1 ते 3 किलोमीटरच्या आतील शाळा आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी येत होत्या. यामध्ये शासनाच्या नियमानुसार, शासनाच्या निर्णयानुसार थोडासा बदल करण्यात आलेला आहे. तो बदल असा आहे की जेणेकरून जो विद्यार्थी ग्रामीण भागातून शाळा शिकण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये येतो त्यावेळेस त्याचं अंतर हे 3 किलोमीटरपेक्षा जास्त असतं. आणि तो मोर दॅन हा पर्याय शासनाने बंद केला होता, परंतु तो पर्याय मोर दॅन हा पर्याय सध्या पालकांच्या मागणीनुसार, शासनाच्या निर्णयानुसार लागू करण्यात आलेला आहे. ही महत्वाची माहिती म्हणजे जर आपलं अंतर 3 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर आपण काय करायचं, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा या संदर्भातील माहिती आपण या भागामध्ये घेत आहोत. ही माहिती भरल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस सर्व माहिती भरतो त्यानंतर आपण स्कूल सिलेक्शन या टॅबवर होतो. स्कूल सिलेक्शन या टॅबवर आल्याच्या नंतर आपल्या समोर 1 किलोमीटरच्या आतील टॅब, विथिन 1 ते 3 किलोमीटर आणि ग्रेटर दॅन 3 किलोमीटर असे तिसरा टॅब या ठिकाणी ऍड झालेला आहे. पूर्वी आपण पाहिलं 1 किलोमीटर होतं, 1 ते 3 झालं आणि आता 3 ते मोर दॅन किलोमीटर हा टॅब या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थी फॉर्म भरायचे राहिले असतील की बाबा ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल, त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेला जायचं असेल तर 1 ते 3 किलोमीटरपेक्षा अंतर जास्त असतं, मग त्यांनी शिक्षण घेऊ नये का, असे अनेक शंका कुशंक पालकांच्या मनामध्ये निर्माण झाले. आणि त्यानुसार शासनाच्या नियमाला हायकोर्टाने आदेश देऊन आता मोर दॅन हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे ज्या पालकांनी अजूनही अद्यापही अर्ज भरलेले नसतील अशा ग्रामीण भागातील पालकांनी ग्रेटर दॅन हा पर्याय वापर करून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना, मुलींना शिक्षण देण्यासाठी अर्ज करू शकण्याची शकता अशी प्रोसेस सध्या चालू झालेली आहे. आपण या ठिकाणी जर ग्रेटर दॅन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर शाळा येतील, कुठल्या जिल्ह्यात पाहिजे आणि तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी शाळा दिसणार आहेत.
या सर्व शाळांची माहिती, किती किलोमीटर आहे, कुठं आहे, कशी आहे, या संदर्भातील माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. अशा प्रकारे आज आपण अतिशय एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आणि चर्चा करत असताना ज्या पालकांनी अद्यापही अर्ज भरलेले नाहीत अशा पालकांना मी विनंती करतो की पालक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता. अशा प्रकारे अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी प्रवेश घेण्यासाठी आपण पात्र ठरणार आहात. आणि ही अर्ज सिलेक्ट केल्यानंतर, सबमिशन केल्यानंतर या ठिकाणी जी PDF जनरेट होणार आहे ती PDF आपण प्रिंट करून किंवा आपल्या मोबाईलमध्ये घेऊन व्यवस्थित जपून ठेवायची आहे, जेणेकरून शाळेने मागणी केल्याच्या नंतर आपल्याला हा फॉर्म, ॲप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी देणे बंधनकारक असतं. आणि ही सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर आपल्याला नंतरची प्रोसेस आहे ॲडमिट कार्ड आणि त्यानंतर आहे ग्रीव्हन्स, आपल्या तक्रारी आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येणार आहेत. अशा प्रकारे आज आपण मोर दॅन हा पर्याय उपलब्ध झाला आणि आपण अर्ज कसा सबमिट करायचा या संदर्भात माहिती घेतली. नवनवीन अपडेट माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.